मित्रांनो, तुम्हाला नमस्कार. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुळदेवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्वश्री इष्टलिंग देवताय नमः. शिवशनात मित्रांनो, मी कडप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकरम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, वार नक्षत्र तिथी योग व करण या 5 अंगाचे मिळून पंचांग तयार होते आणि अशा पंचांगाचे ज्योतिषाकडून रोज श्रवण केले असता नाना सिद्धी प्राप्त होतात. याचे कारण मित्रांनो, तिथीच्या श्रवणाने वैभव स्थिर होते, वाराच्या श्रवणाने दीर्घायुष्य प्राप्त होते, नक्षत्राच्या श्रवणाने केलेल्या पापांचा नाश होतो, योगाच्या श्रवणाने वियोग नाश होतो, तर कर्णाच्या श्रवणाने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात मित्रांनो, असे आपले हिंदू धर्मशास्त्र सांगते. पण यासाठी आपली वास्तुशास्त्रानुसार असावी. देवघर योग्य दिशेला असावे. येथे योग्य देवघर असावे. देवघरात योग्य व प्रमुख अशा देवता असाव्यात. प्रातःकाळात कुटुंब प्रमुखाकडून विधिवत संकल्प सोडून अभिषेकयुक्त पूजा संपन्न व्हावी. तसेच पूजाकर्त्याची व कुटुंबातील इतर सदस्यांची अंतर्बाह्य कर्मशुद्धी असायला हवी. तरच आपण नाना सिद्धी प्राप्त करण्याला पात्र ठरतो, असे माझे तरी स्पष्ट मत आहे मित्रांनो. मित्रांनो, आता पंचांग आजचे मी आपणास सांगत आहे. कृपया त्याचे आपण शांतपणे श्रवण करावे आणि असे पंचांग आपल्या विविध धार्मिक कर्मकांडला उपयोगात आणावे. मित्रांनो, आज दिनांक 12 मे 2024, शालिवान शके 1946, संवत्सर क्रोधी आयन उत्तर ऋतू ग्रीष्म, मास वैशाख, पक्ष शुक्ल, तिथी मित्रांनो आजची पंचमी तिथी आहे. रात्री उशिरा 2 वाजून 4 मिनिटानंतर षष्ठी तिथीला सुरुवात होईल. वार रविवार आहे मित्रांनो आजचा. नक्षत्र मित्रांनो आजचे आद्रा नक्षत्र आहे. सकाळी 10 वाजून 27 मिनिटानंतर पुनर्वसू नक्षत्राला सुरुवात होईल. योग मित्रांनो धृती योग आहे. सकाळी 8 वाजून 33 मिनिटानंतर शूल योगाला सुरुवात होईल. करण मित्रांनो बहुकरण आहे. दुपारी 1 वाजून 59 मिनिटानंतर बालव करणाला सुरुवात होईल आणि उत्तर रात्री 2 वाजून 4 मिनिटानंतर कौलव करणाला सुरुवात होईल मित्रांनो. मित्रांनो, प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे 5:30 वाजता अशी असणार आहे. सूर्य मेष राशीत असेल, चंद्र मिथुन राशीत, गुरु वृषभ राशीत आणि शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे. मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे आहे मित्रांनो. सूर्योदय सकाळी 6 वाजून 7 मिनिटांनी असेल, तर सूर्यास्त सायंकाळी 7 वाजून 4 मिनिटांनी असणार आहे मित्रांनो. मित्रांनो, या पंचांगाच्या आधारे आपण आता आजच्या नित्य देवपूजेसाठी लागणारा संकल्प जो आहे, तो संकल्प सोडवूया. यासाठी आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर एक पळी पाणी, थोडे अक्षत, एक फूल व फुलाची पाकळी घ्या आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो. हरो शिव शिव शंभो राम. प्रवर्तमान सत्य ब्रह्मणो द्वितीय परार्धे श्वेतवराह कल्पे वैवस्वत मन्वंतरे कलियुगे प्रथम पादे जम्बूद्वीपे भरतवर्ष भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रमाने शालिवान शके 1946 प्रभादी षष्ठी संवत्सरामध्ये क्रोधी नाम संवत्सरी उत्तरायणे ग्रीष्म ऋतू वैशाख मासे शुक्ल पक्षे रविवार वासरे आद्रा नक्षत्रे धृती योगे भव करणे पंचमी शुभ तिथो वीर गोत्रात उत्पन्न मी कडाप्पा मोह पात दुरित क्षय द्वारा श्री पार्वती पती परमेश्वर प्रीत्यर्थ विधिवत पंचोपचार नित्य देवपूजा एवं इष्टलिंग पूजा करिष्ये. मित्रांनो, याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातातील संकल्पाचे पाणी समोरच्या ताम्हणात सोडून द्या मित्रांनो. मित्रांनो, या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी 8 वाजून 33 मिनिटांपर्यंत आहे. या वेळेनंतर देखील आपल्याला जर एखाद्या धार्मिक विधीसाठी संकल्प सोडायचा असेल, तर कृपया आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे. नवीन संकल्प तयार करायचा आहे त्यानुसार आणि मग त्या संकल्पामध्ये आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख करायचा आहे. तेव्हाच आपली ही धार्मिक सेवा जी आहे संबंधित देवतेपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील मित्रांनो. आपले जीवन अधिक सुखमय बनेल. मित्रांनो, आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया. यात सर्वात प्रथम धार्मिक विधी आणि त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत.
साखरपुड्यासाठी मुहूर्त आहे दिनांक 16, 18, 19, 21, 23, 25, 27, 28 जून दिनांक 2 आणि 3. डोहाळ जेवणासाठी मुहूर्त आहे मित्रांनो दिनांक 12, 13, 14, 19, 23, 28. बारसे करण्यासाठी मुहूर्त आहे मित्रांनो दिनांक 14, 18, 19, 23, 28 जून दिनांक 3. जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिलेत मित्रांनो दिनांक 13, 20, 29 जून दिनांक 2 आणि 3. गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिलेत मित्रांनो दिनांक 12, 13, 18, 23, 25 जून दिनांक 2 आणि 3. यानंतर मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहू. मित्रांनो, उपनयन, विवाह, वास्तुशांती, भूमिपूजन, देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा किंवा पायाभरणी या कोणत्याही विधीसाठी या मासामध्ये मुहूर्त दिलेले नाहीत मित्रांनो. कारण गुरु शुक्राचा अस्त आहे मित्रांनो, म्हणून दिले. मित्रांनो, वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा असू शकते. कृपया ते जाणून घेण्यासाठी आपण कॉमेंट्स बॉक्समध्ये मला विचारावे किंवा पंचांगधारकास किंवा योग्य पुरोहितास संपर्क साधावा आणि मगच मुहूर्ताची तारीख आपल्या जन्मकुंडलीनुसार निश्चित करावी. जेणेकरून आपल्या धार्मिक विधीमध्ये कोणत्याही प्रकारचे संकट येणार नाही मित्रांनो. मित्रांनो, बाधा येणार नाही. मित्रांनो, या मुहूर्ताशिवाय आपल्या सुविधेनुसार कोणत्याही प्रकारचे मुहूर्त पुरोहितांच्या मदतीने वा स्वतः तयार करू नका किंवा तसे करण्यास पुरोहितांना भाग पाडू नका. तसेच पंचांगातील गौण संकट व आपत्काळातील मुहूर्तांची निवड शक्यतो करू नका. मित्रांनो, आता पंचांगातील इतर काही माहिती जी आहे महत्वाची ती आता आपण पाहूया. पंचांग शुद्धी मित्रांनो चांगला दिवस आहे, काही प्रॉब्लेम नाही. दिनविशेष मित्रांनो श्री आद्य शंकराचार्य यांची जयंती आहे, जन्मदिवस आहे. हे आद्य शंकराचार्य भगवान शिवाचे आंशिक अवतार आहेत. त्यांची सेवा केल्यामुळे माता-पित्यांना हे नवसाचे बाळ झालेले आहे मित्रांनो. आणि यांनीच पुढे जाऊन आपल्या हिंदू धर्माला अ, चांगला मार्ग दाखवलेला आहे. पंचायतन देवता वगैरे यांनीच हा मार्ग दाखवलेला आहे. आणि आपला हिंदू धर्म जो डबघाईला आलेला होता, त्याची रचना या शंकराचार्य यांनी केली मित्रांनो. हे आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे. त्यानुसार आपल्याला यांना कोटी-कोटी नमस्कार केले पाहिजे, धन्यवाद दिले पाहिजे मित्रांनो. यांची पूजा-अर्चा केली पाहिजे. कारण हे आंशिक शंकराचे अवतार आहेत मित्रांनो. त्यांनी भारतभर भ्रमण करून प्रमुख दिशांना आपले पीठ स्थापन केले आहेत मित्रांनो. तसेच आणखी 2 पीठ स्थापन केलेले आहेत, कांचीला आणि काशीला. यांची सविस्तर माहिती आपल्याला हवी असेल तर माझा मागील 2021 चा व्हिडिओ आपण पाहू शकता मित्रांनो. त्यात सविस्तर माहिती दिलेली आहे मित्रांनो. मित्रांनो, अग्नी पृथ्वीवर हजर आहे. त्यामुळे आपण नव्याने काही होम यज्ञ या कर्मकांड करू शकत असाल तर अवश्य करा. पण पुढे चालून ते बंद पडू नये याची खबरदारी घ्या. अन्यथा आपल्या नावे दोष जमा होऊ शकतो. राहुकाळ मित्रांनो सायंकाळी 4:30 ते 6 वाजेपर्यंत आहे. या काळात जर आपल्याला आपली महत्वाची कामे बिघडत आहेत असे दिसत असेल तर कृपया त्यांना इतर वेळेमध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. कारण हा राहू प्रभाव जो आहे तो आपल्यासाठी योग्य नाही असे दिसते. मित्रांनो, संकल्प सोडून केलेले कोणतेही धार्मिक विधिवत धार्मिक कर्मकांड जे असते ते संबंधित पूजनीय देवतेपर्यंत लवकर पोहोचते आणि पूजेचे फळ पूजा करताच लवकर प्राप्त होते. आपल्या नावे पुण्य जमा होते. कारण अशा धार्मिक कर्मकांडाच्या करता करिता आपणच असतो. लक्षात ठेवा मित्रांनो, शेवटी आपणच आहोत आपल्या जीवनाचे शिल्पकार. धन्यवाद मित्रांनो, आजचा हा पंचांगाचा व्हिडिओ मी येथे संपवत आहे. आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्मकर्म चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब व मित्र परिवारासह शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा. आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य. धन्यवाद मित्रांनो, पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. शिवकल्याणम. हरि ओम शिव महादेव.